Hello students, welcome back. In this video, we are going to start with new topic that is simple harmonic motion and its different types. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सिंपल हार्मोनिक मोशन आणि त्याचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी स्टडी करणार आहोत. यू नो दॅट simple harmonic motion means the motion which repeats again and again along the same path is called as simple harmonic motion. जी मोशन ही पिरियडिक अशा प्रकारची असते, वारंवार रिपीट होत राहते, अशा प्रकारच्या मोशनला सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतात. द मोशन which repeats again and again, the periodic motion which repeats again and again along the same path, म्हणजे एकाच मार्गावरती रिपीट होणाऱ्या पिरियोडिक मोशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणणार आहे. आणि आता समजा पेंडुलमची जर मोशन आपण कन्सिडर केली, त्याची जर लांबी लेंथ जर त्या सिंपल पेंडुलमची कमी असेल, तर पेंडुलमची ॲम्प्लिट्यूड सुद्धा जर कमी असेल तर त्याचा जो मार्ग असतो ना ऑसिलेट होतानाचा, तर तो स्ट्रेट लाईन येणार आहे बघा. आणि मग त्यालाच आपण काय म्हणत असतो, तर लिनियर सिंपल हार्मोनिक असं आपण म्हणतो. दोन टाइप्स आहेत त्याच्या. देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. नंबर 1 लिनियर एसएचएम अँड नंबर 2 अँग्युलर एसएचएम. म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करताना जर त्याचा पाथ हा स्ट्रेट लाईन असेल तर त्याला लिनियर एसएचएम असं म्हणतात. आणि जर त्याचा पाथ हा कर्वेचर असेल, मोशन कर्वेचर पाथमधून रिपीट होणार असेल, तर अशा मोशनला अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतात. अँग्युलर एसएचएम म्हणजे नेमकं काय बरं? लिनियर एसएचएमच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की सिंपल पेंडुलममध्ये जर त्याची लेंथ कमी असेल, ॲम्प्लिट्यूड कमी असेल, तर सिंपल पेंडुलमची मोशन ही लिनियर एसएचएम असते. इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. स्प्रिंग ऑसिलेट होत आहे. ऑसिलेट होत असताना त्या स्प्रिंगची जी मोशन आहे ही ठराविक मार्गामधून रिपीट होत असते. त्याचा पाथ हा स्ट्रेट लाईन असतो आणि म्हणून अशा प्रकारच्या मोशनला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. तसंच आपण या ठिकाणी अँग्युलर एसएचएमच्या बाबतीमध्ये पाहणार आहोत. आता अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय बरं? तर एक उदाहरण आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल एक थ्रेड आहे, दोरा, आणि त्याला एक बार पेंडुलम सस्पेंड केलेला आहे आणि तो डिस्प्लेस केलेला आहे. इथं डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे एक स्ट्रिंग आहे, दोरी, त्याला खाली बार पेंडुलम हा छोटासा पेंडुलम आहे. थोडक्यामध्ये बार मॅग्नेट असं म्हणतो आपण त्याला. हा मॅग्नेट जो आहे त्याला दोन पोल असतात, एक नॉर्थ आणि दुसरा साऊथ. हा बार म्हणजे पट्टीप्रमाणे त्याचा आकार आहे, म्हणून आपण त्याला बार मॅग्नेट असं म्हणतो. हा बार मॅग्नेट हा ऑसिलेट केलेला आहे. त्याचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. When a bar magnet is freely suspended in a Earth's magnetic field, then it remains steady equilibrium position in north-south direction. म्हणजे तो स्टेडी राहतो नॉर्थ साऊथ डायरेक्शनला. एक बार मॅग्नेट आहे आणि तो फ्रीली सस्पेंड केलेला आहे अर्थ्स मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर तो इक्विलिब्रियम पोझिशनला राहतो. कोणत्या डायरेक्शनला? नॉर्थ आणि साऊथ. आणि अशा या मॅग्नेटला जर आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर दिलेली असेल, तर त्याला थोडं रोटेट केलं असेल आणि जर सोडलं, तर या मॅग्नेटची जी मोशन आहे ती अँटी क्लॉकवाईजमध्ये जाणार आहे, परत क्लॉकवाईजमध्ये जाणार आहे. आणि अशी जी काय मोशन आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरणारी, यालाच आपण अँग्युलर एसएचएम असं म्हणणार आहे. म्हणजे इफ द पाथ इज कर्वेचर पाथ for a simple harmonic motion, then it is called as angular SHM. यालाच आपण काय म्हणत असतो? अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अँग्युलर SHM. हे खूप छान उदाहरण आहे की बार मॅग्नेट हा
अर्थ मॅग्नेटिक फील्डमध्ये फ्रीली सस्पेंड केला आणि तो डिस्प्लेस करून ऑसिलेट केला, रिलीज केला, तर त्याची जी मोशन आहे ती कोणत्या प्रकारची आहे, तर अँग्युलर एसएचएम. म्हणजे अँग्युलर एसएचएमचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे बघा. लिनियर एसएचएम, अँग्युलर एसएचएम. आणि आता आपण या ठिकाणी या स्प्रिंग मास ऑसिलेटरच्या सहाय्यानं सिंपल हार्मोनिक मोशन डिस्कस करणार आहोत. सिंपल हार्मोनिक मोशन कशाच्या सहाय्याने डिस्कस करणार आहे, तर स्प्रिंग मास ऑसिलेटर. समोरील डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे फिगर नंबर 1, फिगर नंबर 2 आणि फिगर नंबर 3 अशा 3 फिगर्स इथे दाखवलेल्या आहेत. 3 डायग्राम, 3 आकृत्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. यामध्ये एक स्प्रिंग आहे आणि त्या स्प्रिंगला एक ब्लॉक या ठिकाणी अटॅच केलेला आहे बघा, ब्ल्यू कलर मधला. त्याच्या शेजारी ही स्प्रिंग त्याला जोडलेली. वास्तविक पाहता तो इथं मेन पोझिशनला असतो, म्हणजे रेस्ट कंडिशनला असताना ही सेकंड डायग्राम दाखवलेली बघा. नंतर काय केलं, हा ब्लॉक स्मूथ हॉरिझॉन्टल टेबलवरती ठेवलेला आहे बघा. तो ब्लॉक आपण डिस्प्लेस केलेला आहे इथं राईट साईडला, राईट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणून आपण त्याला. आणि मग तो रिलीज केला. इथं स्प्रिंग स्ट्रेच केली गेली, ताणली गेली. सोडल्यानंतर तो ब्लॉक काय होतो, मेन पोझिशनला येतो. मेन पोझिशनला आल्यानंतर पुन्हा तो आतमध्ये ढकलला जातो, तो लेफ्ट साईडला, लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला जातो. आणि ती स्प्रिंग काय होते, कॉम्प्रेस होते. आणि ती कंप्रेस झाल्यानंतर ती परत पुढं स्प्रिंग इलॅस्टिसिटीमुळे त्या ब्लॉकला माघारी ढकलते आणि वारंवार तो ब्लॉक त्या टेबलवरती, स्मूथ हॉरिझॉन्टल टेबलवरती फिरत राहतो सतत. त्यालाच आपण लिनियर एसएचएम असं म्हणतो. हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ही स्प्रिंग जी आहे ना, ती हॉरिझॉन्टल सरफेसवरती आहे बघा. हा सरफेस कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. या ठिकाणी हॉरिझॉन्टल सरफेसवरती फ्रिक्शनलेस अशा प्रकारचा तो सरफेस आहे, लक्षात घ्या. कसा सरफेस आहे, फ्रिक्शनलेस अशा प्रकारचा तो सरफेस आहे. आणि या सरफेसवरती या स्प्रिंगला एक ब्लॉक या ठिकाणी अटॅच केलेला आहे, जोडलेला आहे, की ज्याचं मास हे किती कन्सिडर केलेलं आहे आपण, स्मॉल एम. हे त्याचं मास आहे, तो त्याला अटॅच केलेला आहे. आणि स्प्रिंग इज स्ट्रेच टुवर्ड्स द राईट. आणि ही स्प्रिंग कुणीकडे स्ट्रेच केली, उजव्या बाजूला. स्प्रिंग इज स्ट्रेच टुवर्ड्स द राईट थ्रू डिस्प्लेसमेंट एक्स. किती डिस्प्लेसमेंट झाली त्याच्यामध्ये, मेन पोझिशन पासून एक्स एवढी. स्प्रिंग इज स्ट्रेच टुवर्ड द राईट थ्रू अ डिस्प्लेसमेंट एक्स फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन और मीन पोझिशन. ही जी पोझिशन आहे ना, यालाच आपण काय म्हणत असतो, इक्विलिब्रियम पोझिशन किंवा मीन पोझिशन असं आपण त्याला म्हणणार आहे. हे लक्षात घ्या. देन बाय द प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ द स्प्रिंग. इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय करणार आहे बरं, या ठिकाणी आपल्याला माहिती की स्प्रिंग मध्ये कोणती प्रॉपर्टी असते, इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी असते. इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय करणार आहे इथं, तर या स्प्रिंगला ओरिजिनल पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे ती मेन पोझिशनला आणणार आहे. म्हणजे इथं राईट एक्स्ट्रीम पोझिशनला जे आहे ना स्प्रिंग ब्लॉक, तर तो ती स्प्रिंग त्याला कुणीकडे ओढणार आहे, इथं मेन पोझिशनला आणणार आहे, रिलॅक्स पोझिशनला आणणार आहे. हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्याच्यावरती असा हा रिस्टोरिंग फोर्स इथं ऍक्ट झाला बघा, की जो त्याला आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो. ती स्प्रिंग काय करते, ओरिजिनल पोझिशनला येण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तो फोर्स कुणीकडे ओढतो, त्याला त्या ब्लॉकला आतल्या बाजूला. त्याला रिस्टोरिंग फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत असतो. त्याला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणत असतो. हा रिस्टोरिंग फोर्स आपण अप्लाय केलेला जो फोर्स आहे ना, अप्लाइड फोर्स असं म्हणतो त्याला, अप्लाय केलेल्या फोर्सला. किंवा जी काय त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे ना झालेली, ती एक्स एवढी आहे. डिस्प्लेसमेंट ही बाहेरच्या बाजूला झालेली आणि तो फोर्स कुणीकडे ओढतोय, त्याला आतल्या बाजूला, कारण आपण ब्लॉक ढकलला बाहेरच्या बाजूला. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही आउटवर्ड डायरेक्टेड आहे. आणि हा रिस्टोरिंग फोर्स जो असतो त्या स्प्रिंग मधला, त्या स्प्रिंगला ओरिजिनल पोझिशनला आणून ठेवणारा जो फोर्स असतो रिटर्न जागेवरती, त्याला इंटरनल रिस्टोरिंग फोर्स असं आपण म्हणतो. तर तो कोणीकडच्या बाजूला आहे, आतल्या बाजूला, म्हणजे टुवर्ड्स द
मीन पोझिशन. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली असेल आपल्याला की डिस्प्लेसमेंट आणि फोर्स कसे आहेत, एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. हे आपल्याला डायग्रामवरून समजलं असेल. ज्यावेळी ती स्प्रिंग रिलॅक्स पोझिशनला असणार आहे त्यावेळी कुठलाही फोर्स त्याच्यावरती असणार नाही. त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स रिलॅक्स झाल्यानंतर, रेस्ट पोझिशनला आल्यानंतर त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स असणार नाही, हे लक्षात घ्या. ओके, डिस्प्लेस पोझिशनलाच त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स असणार आहे. त्यावेळी रेस्ट कंडिशनला कुठलाही फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होणार नाही, हे लक्षात घ्या. ज्यावेळी स्प्रिंग कंप्रेस होणार आहे, इथं डायग्राम मध्ये दाखवलंय बघा, थर्ड डायग्राम मध्ये स्प्रिंग दाबली गेली ना, कंप्रेस होणार आहे, त्यावेळी ब्लॉक हा कुणीकडे जाणार आहे, लेफ्ट साइडला जाणार आहे. ही लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन झाली त्याची, लक्षात येतं का. फर्स्ट फिगर मध्ये राईट एक्स्ट्रीम पोझिशन आहे, सेकंड फिगर मध्ये मीन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन आहे, आणि थर्ड फिगर मध्ये कुठली पोझिशन झाली, ती त्याची लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट कुणीकडच्या बाजूला झाली, आता लेफ्ट साइडला होणार आहे, लेफ्ट साइडला. ओके, त्याच वेळेला स्प्रिंगची इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी जी आहे ना, ती त्याला ओरिजिनल पोझिशनला रिस्टोअर करून देणार आहे. म्हणजे त्याच्यावरती ऍक्ट होणार आहे. ती स्प्रिंग काय करणार, ओरिजिनल पोझिशनला येण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे ती स्प्रिंग त्या ब्लॉकला परत मीन पोझिशनकडे ढकलणार. जो रिस्टोरिंग फोर्स आहे ना, तो राईट साइडला असणार आहे. बघा इथं डायग्राम मध्ये दाखवला, हा रिस्टोरिंग फोर्स राईट साइडला आहे, मीन पोझिशनकडे आहे, टुवर्ड्स द मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट ही त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. बघा डिस्प्लेसमेंट लेफ्ट साइडला आहे आणि हा रिस्टोरिंग फोर्स कुणीकडे, राईट साइडला आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या तो अगेन्स्ट मध्ये आहे, अपोजिट आहे. हा फोर्स कसा आहे, रिस्टोरिंग फोर्स अपोजिट आहे. कशाच्या, डिस्प्लेसमेंटच्या. जेवढी डिस्प्लेसमेंट जास्त असणार आहे तेवढा फोर्स सुद्धा जास्त असणार आहे. डिस्प्लेसमेंटच्या तो अपोजिटच असणार आहे. आपल्याला माहिती आहे डायग्रामवरून असं लक्षात येतं, तुम्ही जेवढी स्प्रिंग जास्त ओढणार आणि सोडून देणार तेवढा जास्त फोर्स ऍक्ट होणार. म्हणजे डिस्प्लेसमेंट जास्त झाली की फोर्स सुद्धा जास्त ऍक्ट होणार. डिस्प्लेसमेंट कमी असेल तर फोर्स सुद्धा कमी असणार. पण दोघांच्या डिरेक्शन्स एक्झॅक्ट अपोजिट असणार. डिस्प्लेसमेंट आणि फोर्स कसे एकमेकाच्या अपोजिट आहेत. या दोन अत्यंत महत्वाच्या कंडिशन्स आहेत, लक्षात घ्या. इथं दाखवलेले आपण लिहिलं इथं, दिस इंटरनल रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट जास्त झाली म्हणजे ब्लॉक तुम्ही जास्त ओढला तर डिस्प्लेसमेंट जास्त होणार. तर इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आतमध्ये ऍक्ट होणारा सुद्धा काय होणार, वाढणार. म्हणजे डिस्प्लेसमेंट वाढली की फोर्स वाढला, डिस्प्लेसमेंट कमी झाली फोर्स कमी झाला. म्हणून आपण पहिली कंडिशन काय इथं महत्वाची घेणार आहे, तर फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. ही अत्यंत महत्वाची कंडिशन आहे. आणि दुसरी सेकंड कंडिशन काय आहे बरं, तर या दोघांच्याही डिरेक्शन्स एक्झॅक्ट अपोजिट आहेत. बघा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या डायग्रामवरून की फोर्स हा कुणीकडे आहे बरं, तर टुवर्ड्स द मीन पोझिशन. आणि डिस्प्लेसमेंट ही त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. डिस्प्लेसमेंट बाहेरच्या बाजूला आहे, फोर्स आतल्या बाजूला आहे. फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट आणि रिस्टोरिंग फोर्स इज अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहिताना असं लिहिलेलं आहे बघा, पहिलं इक्वेशन की फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. जेवढी डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा फोर्स जास्त, जेवढी डिस्प्लेसमेंट कमी तेवढा फोर्स कमी. परंतु दोघांच्या डिरेक्शन्स अपोजिट आहेत. म्हणून सेकंड स्टेपला काय केलं, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू -x असं लिहिलं. निगेटिव्ह साईनचा अर्थ काय आहे, तर बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड. काय, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. यामध्ये प्रॉपर्टी जी कॉन्स्टंट जो आहे या ठिकाणी येणारा पुढं प्रोपोर्शनॅलिटी साइन रिप्लेस केली की आपण कॉन्स्टंट वापरतो ना. म्हणून तिसरी स्टेप काय लिहिली, एफ इज इक्वल टू -kx. के हा आपण या ठिकाणी कॉन्स्टंट म्हणून घेतलेला आहे. या केला मॅग्नेट्यूड फॉर्म मध्ये जर लिहायचं झालं तर आपण कसं लिहितो बरं,
तर के इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय एक्स असं लिहिणार आहे. यालाच आपण काय नाव दिलेलं आहे बरं, तर यालाच आपण काय म्हणत असतो, कॉन्स्टंट. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, इक्वेशन नंबर 1 जे तयार झालं इथं, त्याच्या अगोदर प्रोपोर्शनॅलिटी साईन इथं होती, ती रिप्लेस केली आणि कॉन्स्टंट वापरला, तो के वापरला. के हा कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. यालाच आपण काय म्हणत असतो, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट असं म्हणतो, एफ डिवाइड बाय एक्स. आणि दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज द फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट असं आपण त्याला दुसरं नाव दिलेलं आहे. आणि दिस इज कॉन्स्टंट फॉर दॅट पर्टिक्युलर स्प्रिंग, आणि म्हणून त्याला स्प्रिंग कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे. स्प्रिंग बदलली की कॉन्स्टंट या ठिकाणी काय होतो, बदलतो, आणि म्हणून त्याला आपण नाव दिलेलं आहे स्प्रिंग कॉन्स्टंट. म्हणजे जर स्प्रिंगचं मटेरियल बदललं तर हा के बदलतो, हे लक्षात घ्या. म्हणजे त्या मटेरियलवरती तो अवलंबून असतो, डिपेंड असतो त्या स्प्रिंगच्या मटेरियलवरती, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे स्प्रिंग कॉन्स्टंट. या कॉन्स्टंटला काय काय नाव दिलेली, तर कॉन्स्टंट के म्हणजे कॉन्स्टंट आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतात त्याला, दुसरं नाव दिलेले फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट, आणि तिसरं दिलेले स्प्रिंग कॉन्स्टंट, बिकॉज इट डिपेंड्स अपॉन द मटेरियल ऑफ द स्प्रिंग, आणि म्हणून त्याला फोर्स कॉन्स्टंट असं म्हणतात. या ठिकाणचं जे इक्वेशन नंबर 1 आहे, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, यालाच आपण काय म्हणत असतो, इक्वेशन ऑफ द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन असं म्हणतात. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. एफ म्हणजे इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आहे, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, दोन्ही पण एकमेकाच्या अपोजिट असतात, म्हणून इथं मायनस साईन आलेली बघा इक्वेशन 1 मध्ये. आणि या ठिकाणचा के जो आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे, त्याला फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट असं म्हणतात, किंवा त्याला स्प्रिंग कॉन्स्टंट असं म्हणतात. हा ब्लॉक या ठिकाणी डायग्राम मध्ये मागच्या दाखवल्याप्रमाणे ब्लॉक कसा असतो, तर मोशन मध्ये असतो, आणि या ब्लॉकला मास आहे, स्मॉल एम हे त्याचं मास होतं, त्याला मास आहे, त्याच्यानंतर तो फिरताना त्याची वेलॉसिटी बदलणार आहे, म्हणजेच वेलॉसिटी बदलली की त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन तयार होणार आहे. आणि म्हणून न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार या ठिकाणी फोर्स असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. काय असायला पाहिजे, फोर्स. न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार फोर्स असायला पाहिजे, आणि म्हणून आपण काय म्हणतो, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार हा फोर्स किती असतो, तर एफ इज इक्वल टू एम इंटू ए. एफ म्हणजे फोर्स आहे, एम म्हणजे मास आहे, ए म्हणजे ऍक्सलरेशन. सपोज इक्वेशन नंबर 2 आपण हे असं लिहिणार आहे, न्यूटनचा सेकंड लॉचा फॉर्म्युला. तर आता बघा, आपल्याला माहिती आहे की व्ही म्हणजे वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, dx बाय dt. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी. तसंच खाली बघा आता, ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे काय, ए इज इक्वल टू dv बाय dt, म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. वेलॉसिटी टाइम नुसार बदलली की ऍक्सलरेशन तयार होतं, म्हणून आपण काय लिहिलं, ए इज इक्वल टू dv बाय dt, म्हणजे चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. इथे लक्षात. परंतु इथं वरती व्ही ची किंमत काय आहे बरं, dx बाय dt आहे. मग ही व्ही ची किंमत इथं जर आपण ऍक्सलरेशनच्या इक्वेशन मध्ये व्हीच्या जागेवर जर टाकली, तर हेच इक्वेशन आपल्याला खाली असं लिहिता येतं बघा, ए इज इक्वल टू डी बाय डी टी, आणि व्हीच्या जागेवर फक्त काय टाकला, तर dx बाय dt टाकला. त्यामुळे ती स्टेप कशी तयार झाली, तर ए इज इक्वल टू डी बाय dt आणि इनसाइड द ब्रॅकेट dx बाय dt. ओके, इट मीन्स दॅट, म्हणजेच आपण हे असं म्हणू शकतो का नाही, की ए इज इक्वल टू काय झाला, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. सपोज इक्वेशन नंबर 3. म्हणजे याचा अर्थ असा झाला की सिंगल डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिस्प्लेसमेंट, हे सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे, सिंगल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट दॅट गिव्स द वेलॉसिटी. आणि हे काय आहे, डी स्क्वेअर एक्स म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह आहे, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिस्प्लेसमेंट दॅट गिव्स द ऍक्सलरेशन. याचा अर्थ ऍक्सलरेशन असं झालेलं आहे. इथे लक्षात.
आता आपण काय करणार आहे बघा, ही ॲक्सलरेशनची जी व्हॅल्यू आहे का d²x/dt², डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिस्प्लेसमेंट, ही इक्वेशन नंबर 3 ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. म्हणजे F इज इक्वल टू ma असं जे इक्वेशन आहे का, तर त्या इक्वेशन मध्ये ॲक्सलरेशनच्या जागेवर काय टाकणार आहे आपण इथं d²x/dt². समजते सर्वांना? म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं असेल, वेलॉसिटी म्हणजे dx/dt, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, त्याचं हे डेरिव्हेटिव्ह झालं एक वेळा. तसं इथं काय आलं, ए बरोबर ए इज इक्वल टू काय आला d²x/dt². म्हणजे डिस्प्लेसमेंटचं किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतली तर 2 वेळा, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट दॅट गिव्स द ॲक्सलरेशन. आता ही ए ची व्हॅल्यू d²x/dt² आपण ए च्या जागेवर इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करूया युजिंग इक्वेशन नंबर 3 इन इक्वेशन नंबर 2. जर आता ती व्हॅल्यू पुट केली तर इक्वेशन मॉडिफाय करून कसं लिहिता आलं, तर F इज इक्वल टू m, ए च्या जागेवर काय टाकला d²x/dt². सपोज इक्वेशन नंबर 4. ओके. आता हे चौथं इक्वेशन हे न्यूटनच्या सेकंड लॉवरून आलेलं आहे. फोर्स हा न्यूटनच्या सेकंड लॉवरून आलेला आहे. आणि आपण याच्या अगोदर पहिले इक्वेशन आपण पाहिलं, F इज इक्वल टू काय होतं -kx होतं. त्याला आपण काय म्हणत होतो, तर इक्वेशन ऑफ लिनियर SHM. F इज इक्वल टू -kx, याला काय म्हणायचं, इक्वेशन ऑफ लिनियर SHM. हे पहिले इक्वेशन आणि न्यूटनच्या सेकंड लॉ नुसारचं हे चौथे इक्वेशन. ही दोन इक्वेशन्स आपण इथं इक्वेट करूया, कारण दोन्ही इक्वेशनची इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 4 दोन्हीची लेफ्ट साइड काय सेम आहे, एफच आहे. मग दोन्हीची लेफ्ट साइड जर सेम असेल तर आपण ती दोन इक्वेशन्स काय करूया, इक्वेट करूया. मग राईट हँड साइड जर आपण इक्वेट केली त्याची तर कसं लिहिता येईल, तर अशा पद्धतीनं बघा. इक्वेशन 4 ची राईट हँड साइड काय होती, m d²x/dt². आणि इक्वेशन 1 ची राईट हँड साइड काय होती, तर F इज इक्वल टू -kx होता ना, म्हणून इथं इज इक्वल टू काय लिहिला -kx. दोन इक्वेशन्स इक्वेट केली, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 4. आता पुढे काय केलं, हा लेफ्ट साइडचा स्मॉल m हा राईट साइडला शिफ्ट केला. तो मल्टिप्लाय होता, तो राईटला गेला की डिवाइड झाला. त्यामुळे कसं लिहिलं, d²x/dt² इज इक्वल टू -k डिवाइड बाय m आणि इंटू x इज इक्वल टू 0. ओके. स्मॉल m हा तिकडं पलीकडं इज इक्वल टूच्या पुढे गेल्यानंतर तो मल्टिप्लाय होता, तो काय झाला इथं फक्त डिवाइड झाला. इजंट इट? समजते सर्वांना? आता नेक्स्ट स्टेप बघा पुढची, d²x/dt² प्लस k/m इंटू x इज इक्वल टू 0. म्हणजे आपण काय केलं फक्त, तर आपण फक्त बघा इथं हे -kx/m जो आहे का राईट हँड साइडचा, तो फक्त लेफ्ट साइडला ट्रान्सफर केलेला आहे. इथे लक्षामध्ये, म्हणजे इज इक्वल टूच्या पुढं -kx/m हा फॅक्टर होता, तो अलीकडे आणला. तो पलीकडं इज इक्वल टूच्या पुढं मायनस होता, तो अलीकडे आले की काय झाला, प्लस झाला. त्यामुळे कसं लिहिलं, d²x/dt² प्लस k/m इंटू x इज इक्वल टू 0. ओके. इथं 0 नकोय वरती, इथं वरती इथं 0 नको होता, इज इक्वल टू 0 नको होता, इथं खाली हे बरोबर आहे, इज इक्वल टू 0. इथे लक्षात. आता या ठिकाणी हा k आणि हा m ही याचा अर्थ कॉन्स्टंट असा आहे, फोर्स कॉन्स्टंट असं म्हणतो आपण त्याला. त्या स्प्रिंग साठीचा तो वापरलेला कॉन्स्टंट आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. आणि स्मॉल m हे त्या ब्लॉकचं काय मास आहे, ते पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे k पण कॉन्स्टंट झाला आणि m पण कॉन्स्टंट झाला. या दोघा कॉन्स्टंट साठी आपण जो कॉन्स्टंट या ठिकाणी तिसरा वापरणार आहे, म्हणजे दोघांचा कॉन्स्टंट जो येणार आहे तो आपण काय घेणार आहे, या दोघांसाठीचा k/m हे दोन्ही कॉन्स्टंट आहे, त्याच्यासाठीचा येणारा कॉन्स्टंट आपण काय घेतलेला आहे, ω² असं आपण लिहिणार आहे. काय लक्षात आलं का बघा, k हा कॉन्स्टंट आहे त्या स्प्रिंगसाठी, स्मॉल m हे त्या ब्लॉकचं मास आहे, तेही कॉन्स्टंट आहे. आणि या दोघांचा कॉन्स्टंट जो येणार आहे ना, तो ω² असं आपण लिहिणार आहे. आणि म्हणून इथं काय लिहिलं, ω² इज इक्वल टू k/m. म्हणजे k/m साठी कॉन्स्टंट काय वापरला, ω².
मग ती व्हॅल्यू जर इक्वेशन मध्ये पुट केली इथं के बाय एमच्या जागेवर तर ते आपल्याला असं लिहिता येतं बघा, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स इज इक्वल टू 0. हा कॉन्स्टंट झाला ओमेगा स्क्वेअर. सपोज इक्वेशन नंबर 5 हे अत्यंत महत्वाचे इक्वेशन आहे, यालाच आपण डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो. डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स इज इक्वल टू 0. इथं ओमेगाची म्हणजेच ओमेगा स्क्वेअर बरोबर जर की आपण एम असेल तर ओमेगा बरोबर किती येणार, तो स्क्वेअर इज इक्वल टूच्या पलीकडे गेला की 1/2 झाला, 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट झाला. म्हणून आपण कसं लिहिलं, ओमेगा इज इक्वल टू रूट के बाय एम. हा जो ओमेगा असतो यालाच आपण काय म्हणत असतो, अँगुलर वेलॉसिटी. अँड दिस इक्वेशन नंबर 5 is called as differential equation of linear SHM. काय म्हणायचं याला, इक्वेशन नंबर 5 ला काय म्हणायचं, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. काय म्हणतात, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. काय इक्वेशन आलं, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM चा फॉर्म्युला काय आला, तर डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स इज इक्वल टू 0. डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंटचे डबल डेरिव्हेटिव्ह आहे आणि डिस्प्लेसमेंटचे डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऍक्सलरेशन असतं. ओमेगा म्हणजे काय आहे, अँगुलर वेलॉसिटी, आणि एक्स याचा अर्थ काय आहे, तर एक्स याचा अर्थ आहे डिस्प्लेसमेंट. तर अशा प्रकारे या इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो. व्हॉट इज द डिफरन्शियल इक्वेशन, तर द मॅथमॅटिकल इक्वेशन कंटेनिंग द डेरिव्हेटिव्ह टर्म इज कॉल्ड ॲज डिफरन्शियल इक्वेशन. इट मीन्स एनी मॅथमॅटिकल इक्वेशन कंटेनिंग द डेरिव्हेटिव्ह टर्म. डेरिव्हेटिव्ह टर्म मीन्स डीव्ही बाय डी टी or dx by dt. These are the first order derivative. आणि ऍक्सलरेशन जे आहे ना या केसमध्ये, या फॉर्ममध्ये ऍक्सलरेशन कसं लिहिलं आपण, तर डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर, याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. हे लक्षात घ्या. कुठल्याही मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये जर डेरिव्हेटिव्हची टर्म असेल, मग ती फर्स्ट ऑर्डर असेल किंवा सेकंड ऑर्डर असेल. फर्स्ट ऑर्डर म्हणजे उदाहरणार्थ dx बाय dt. सेकंड ऑर्डर म्हणजे उदाहरणार्थ डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. तर अशा प्रकारे कुठल्याही मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये जर डेरिव्हेटिव्हची टर्म असेल, मग ती फर्स्ट ऑर्डर असेल किंवा सेकंड ऑर्डर असेल, त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन असं नाव देणार आहे. अँड इक्वेशन नंबर 5 इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. दिस टॉपिक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू द पॉइंट ऑफ युअर एक्झामिनेशन. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. ओके, थँक्यू.